नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणामध्ये आपण एका अशा व्हायरल घरगुती उपायाची सखोल माहिती घेणार आहोत जो फक्त 3 दिवसांत केस गळणे थांबवण्याचा आणि केसांची वाढ स्पष्टपणे दाखवण्याचा मोठा दावा करतोय. इंटरनेटवर याची सध्या प्रचंड चर्चा आहे, पण यामागील खरं विज्ञान काय आहे? चला तर मग थेट सुरुवात करूया. आता मूळ स्रोत बनवणाऱ्या व्यक्तीचा हा दावा बघा. त्यांच्या मते जर हा उपाय फक्त 3 दिवस वापरला तर लोक वाढलेले केस पाहून अक्षरशः थक्क होतील. हो, हा दावा खरोखरच खूप मोठा आणि धाडसी आहे. याच दाव्याची आपण आज चिरफाड करणार आहोत आणि यामागील नेमके घटक आणि पद्धतींची सखोल पडताळणी करणार आहोत. पुढच्या काही मिनिटात आपण हे सगळं कसं पाहणार आहोत ते बघूया. प्रथम यातील मोठे दावे, मग 3 प्रमुख घटकांची ताकद, त्यानंतर हे टॉनिक बनवण्याची कृती, वासाची मोठी समस्या आणि शेवटी प्रत्यक्ष येणारे परिणाम. एकदम पद्धतशीरपणे आपण हे सगळं समजून घेणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. मोठे दावे, अगदी केस गळण्यापासून ते थेट ॲलोपेशियापर्यंत. तर मूळ स्रोतानुसार हा उपाय केवळ किरकोळ समस्यांवर थांबत नाही. हा उपाय अतिशय वेगाने केस गळणे थांबवतो, अकाली पांढऱ्या झालेल्या केसांना नैसर्गिकरित्या काळे करतो. इतकंच नाही तर तीव्र कोंडा आणि टाळूवरील पिवळे खपले काढून टाकतो. आणि सर्वात मोठा दावा म्हणजे टक्कल पडण्याच्या किंवा ॲलोपेशियाच्या समस्येवरही हा मदत करतो, असं ह्यात म्हटलं आहे. अर्थात आपण हे कोणतेही वैद्यकीय सत्य मानत नाही आहोत, पण हे दावे नक्कीच लक्ष वेधून घेणारे आहेत. चला आता वळूया दुसऱ्या भागाकडे. द पॉवर ऑफ 3 म्हणजेच 3 प्रमुख घटकांची ताकद आणि त्यांचं विश्लेषण. बरं, कोणत्याही परिणामामागे त्यातील घटक खूप महत्त्वाचे असतात. हे टॉनिक कडुनिंबाची पाने, कांद्याचा रस आणि खोबरेल तेल या 3 अत्यंत सामान्य पण ताकदवान घटकांवर अवलंबून आहे. केसांच्या वेगवेगळ्या समस्यांवर एकाच वेळी अचूक प्रहार करण्यासाठी या तिन्हींची किती छान सांगड घातली गेली आहे हे यातून स्पष्ट दिसतं. यातला पहिला हिरवागार घटक म्हणजे कडुनिंब. कडुनिंबातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म टाळूवरील जंतू आणि इन्फेक्शन अक्षरशः मुळापासून नष्ट करतात. थोडक्यात सांगायचं तर केसांच्या वाढीत अडथळा ठरणारा कोंडा आणि बुरशीसारख्या समस्यांना कडुनिंब पार साफ करून टाकतं. आणि दुसरा, कदाचित सर्वात चर्चित असलेला घटक म्हणजे कांद्याचा रस. या रसामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त असतं. मूळ स्रोताचा असा दावा आहे की हे सल्फर मेलॅनिनचं उत्पादन शास्त्रशुद्ध पद्धतीने वाढवतं, ज्यामुळे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होतात. शिवाय नवीन केसांची वाढ अगदी वेगाने होते. केसांची जाडी वाढवण्यासाठी हा जणू काही मुख्य इंजिनसारखाच घटक मानला गेला आहे. आता बघूया भाग 3, प्रत्यक्ष बनवण्याची कृती, स्टेप बाय स्टेप. कृती बघायला तर एकदम साधी सोपी आहे. सगळ्यात आधी कडुनिंबाची पाने स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे धूळ निघून जाईल. मग 2 ग्लास पाण्यात ही पाने मध्यम आचेवर साधारण 6 ते 7 मिनिटं छान उकळून घ्यायची. त्यानंतर पाणी पूर्णपणे हिरवं होईपर्यंत 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर उकळू द्यायचं. पाण्याचा रंग हिरवा होणं हेच याचं खरं लक्षण आहे की पानांमधली सगळी पोषक तत्व पाण्यात मस्तपैकी उतरली आहेत. शेवटी हे पौष्टिक पाणी थंड करून गाळून घ्यायचं. आता येतो शेवटचा टप्पा. अर्धा मध्यम आकाराचा कांदा खिसून किंवा वाटून त्याचा रस काढायचा. त्यात 1 ते 2 चमचे खोबरेल तेल घालायचं आणि हे मिश्रण त्या थंड झालेल्या कडुनिंबाच्या पाण्यात लगेच एकत्र करायचं. इथे स्रोताने एक अतिशय स्मार्ट टिप दिली आहे बरं का. आपला रोजचा वेळ वाचवण्यासाठी उकळलेलं कडुनिंबाचं पाणी आपण फ्रीजमध्ये 7 ते 10 दिवस आरामात साठवून ठेवू शकतो. म्हणजे जेव्हा टॉनिक लावायचं असेल तेव्हा फक्त कांद्याचा रस ताजा काढावा लागतो. आहे ना सोपं? पण आता वळूया चौथ्या भागाकडे, वासाची समस्या. द अनियन एलिफंट इन द रूम. आता तुमच्या मनात नक्कीच एक मोठा प्रश्न आला असेल, तो म्हणजे कच्च्या कांद्याच्या त्या उग्र आणि डोक्याला भिडणाऱ्या वासाचं काय? खरं सांगायचं तर हाच तो विचार आहे जो बऱ्याच जणांना हा उपाय करण्यापासून लांब ठेवू शकतो. पण हे टॉनिक बनवणाऱ्या व्यक्तीचं यावर अतिशय स्पष्ट मत आहे. त्यांच्या मते हा तात्पुरता येणारा वास ही एक अतिशय क्षुल्लक तडजोड आहे. जर वासाचीच चिंता करत बसलो तर आपल्याला हवे तसे घनदाट केस कधीच मिळणार नाहीत. कांदा हा विज्ञानाचा आधार असलेला अतिशय शक्तिशाली घटक आहे. त्यामुळे उत्तम रिझल्ट्ससाठी या थोड्याशा वासाकडे दुर्लक्ष करणंच अधिक शहाणपणाचं ठरतं, असं या स्रोताचं म्हणणं आहे. चला आता शेवटच्या आणि 5व्या भागाकडे वळूया. वापर आणि प्रत्यक्ष परिणाम. तर हे वापरायचं कसं? अगदी सोपं आहे.
हे तयार मिश्रण एका स्प्रे बाटलीत किंवा तेल लावायच्या बाटलीत भरून घ्या. हे थेट केसांच्या मुळांशी आणि केसांच्या संपूर्ण लांबीवर लावायचं आहे. त्यानंतर हलक्या हाताने मस्त मसाज करायचा आणि केसांचा आंबाडा बांधायचा. केस धुण्यापूर्वी किमान 1 तास किंवा शक्य असल्यास रात्रभर हे मिश्रण केसांना तसंच राहू द्या. असे साधे आणि सोपे नियम यात सांगितले आहेत. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, उत्कृष्ट आणि जलद परिणामांसाठी हा उपाय आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा नक्कीच वापरला गेला पाहिजे. कारण कुठल्याही गोष्टीत सातत्य हेच यशाचं गमक असतं. आता प्रत्यक्ष पुराव्याबद्दल बोलायचं झालं तर मूळ स्रोतामध्ये चक्क लाईव्ह केस विंचरून दाखवले आहेत. 2 दिवस केस न विंचरताही कंगव्यामध्ये केवळ 2 ते 4 केस गळलेले दिसतात. आणि आपल्याला माहिती आहे, एवढे केस गळणं पूर्णपणे नैसर्गिक आणि निरोगी मानलं जातं. जेव्हा केस मोठ्या गुच्छांनी गळतात तेव्हाच खरी चिंतेची बाब असते. आणि हाच या घरगुती टॉनिकचा सर्वात मोठा पुरावा म्हणून सादर करण्यात आला आहे. इथे एक अतिशय स्पष्ट आणि मोठा फरक दाखवला आहे. एका बाजूला आहेत ती रासायनिक उत्पादने, जी कदाचित झटपट परिणाम देतील पण दीर्घकालीन आणि कधीही भरून न येणारं नुकसान करतात. तर दुसऱ्या बाजूला आहेत हे नैसर्गिक घरगुती उपाय, जे थोडे संथ गतीने काम करत असतीलही पण ते 100% सुरक्षित आणि कायमस्वरूपी फायदे देतात. हाच या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य वैचारिक पाया आहे. तर शेवटी एक अतिशय रंजक आणि मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. स्वयंपाकघरातील हे साधे, रोजच्या वापरातले नैसर्गिक घटक खरोखरच केसगळतीच्या इतक्या गंभीर समस्येवरचं खरं रहस्य आहेत? की हा मानवी शरीराच्या आणि केसांच्या एका खूप मोठ्या जैविक कोड्याचा फक्त एक छोटासा भाग आहे? हा विचार नक्कीच आपल्याला केसांच्या वाढीमागचं खरं विज्ञान शोधायला आणि निसर्गाची ताकद समजून घ्यायला प्रवृत्त करतो. हेच सत्य शोधत राहणं खऱ्या अर्थाने रंजक आहे.